त्यामुळे शिक्षा ही आपल्यालाच भोगायला पाहिजे. त्यामुळे जोपर्यंत हा मुलगा दारू पिणं थांबवत नाही, नीट वागत नाही आणि घराची शिस्त पाळत नाही, तोपर्यंत घरात सगळेजण फक्त एक वेळच जेवतील, रात्रीचं जेवण बंद. आणि काही त्रास झाला, उपास तपास झाला तरी चालेल, पण ह्या पुढे ह्या घरामध्ये फक्त एका वेळचं जेवण बनवलं जाईल. बर ठीक आहे, आम्हाला ही शिक्षा मान्य आहे. एक वेळचं काय, दोन्ही वेळचं जेवण बंद कर, पण आदित्यला मारू नको. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. तुम्हाला विश्वास आहे ना? मी खरंच नाही पेलोय रे दारू, नाही पेलोय. जे काही घडेल ते सगळे डिसिजन तुमचेच असतील, हो ना मम्मा? कॉंग्रॅच्युलेशन्स मम्मा, जिंकली ना ग तू. मी हारलीये ग या सगळ्या, कम्प्लिटली हारलीये. काही अर्थच राहिला नाही आता माझ्या आयुष्याला. सगळ्या चुका माझ्या आहेत, त्याची शिक्षा मलाच दिली पाहिजे. ताईला दिलेलं वचन मी मोडलं, याची शिक्षा. आदित्यला आई वडिलांचं प्रेम दिलं नाही, त्याच्यावरती पुरेसे संस्कार केले नाहीत, याची शिक्षा. एवढ्या सगळ्या भयंकर चुका मी स्वतः करून वर पुन्हा आज त्यालाच शिक्षा दिली, याची शिक्षा. काय करतोस दादा मामा? आता तरी तुला पटलं का? मी नव्हतो अरे दारू पेलो. तू आणि ती एकत्र असणं मला काही फारसं आवडत नाही. बघ, म्हणजे तुझं लग्नाचं वय आहे, तिचंही लग्नाचं वय आहे. ह्या वयात गोष्टी कळत नाहीत आपल्याला. हे काय, एकदा प्रेमात पडलं ना की त्यातून बाहेर पडणं कठीण असतं. त्यामुळे तू तिच्या फार जवळच जाऊ नकोस असं मला वाटतं. एक मिनिट दादा मामा, अरे तुला जे वाटते तसं काही नाहीये आमच्यात. ती फक्त चांगली मैत्रीण आहे माझी, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचं लग्न ठरलंय रे. त्यामुळे असा विचार करू नकोस. म्हणजे आदित्य, मी एक डिसिजन घेतलाय. डिसिजन? मी त्या सुयशशी लग्न करणार नाही. सई, आदित्य, बाकी कोणीही जरी माझ्या बरोबर नसलं तरी या निर्णयात तू माझी साथ देशील ना? देशील ना?
किती साखर घातली आहे? साखर तेवढीच आहे, प्रेम कदाचित थोडं जास्त घातलं गेलं असेल. हे प्रेम वगैरे सगळं खोटं असतंच आहे. खरा असतो ना तो फक्त पैसा. अहो पण हे घेऊन जायचं आणि दोन्ही बदलून आणायचं. चहा सुद्धा आणि कप सुद्धा. घाईघाईमध्ये डिसिजन घेऊ नकोस सई. हा घाईघाईत घेतलेला डिसिजन नाहीये आदित्य, आणि जरी असला ना घाईघाईत घेतलेला तरी तो मी घेतलाय. माझं ठरलंय शेवटचं. आणि आता तू मला हे बदलायला लावू नकोस प्लीज. तू चिडू नकोस ना. मी काय म्हणतोय, ऐक एक काम कर, आता मला टपरीवर भेट 1 मिनिट. तू मला ऑफिसला जाण्याच्या आधी भेटणार आहेस? ओके ओके, मी ना पटकन रेडी होते आणि येते तिकडे. तू पण वेळेत पोच. ओके बाय. लाजो, तुमने तो आज मेरा दिन बना दिया. खूप खुश आहे आज. पण सारखं विसरायला लागलं काय? अशा प्रकारानंतर आज एकदम खुश. मला पण काय कळत नाहीये. काय दादा, काय विशेष काय? अरे विशेष काय म्हणजे बघ ना, सकाळी सकाळी काय ताजी हिरवी हिरवी गार कोथिंबीर मिळाले. बरं नारळ फोडला, तू असा कवळा लुसलुशीत आणि मधुर. ओ हो हो वा. एवढं अरे एवढंही खूप असतं आयुष्य आनंदात जगायला, मूड चांगला असला की. हा या बसा आदित्यराव, या गरमा गरम पोहे या. आज माझ्या नवसामुळे दादा खुश आहे. तू त्याच्याकडे लक्ष नको देऊ, तू स्वतःकडे लक्ष दे. स्वतःच्या फिटनेस कडे लक्ष दे. बारीक व्हायचंय ना तुला? हा मग जा जा जा, इथून सरळ 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 जा. अजिबात मागे वळून बघू नको. जा जा, कम ऑन. लेफ्ट राईट लेफ्ट राईट. का का मागे वळून? आदी हाय हाय आदी हाय. अरे वा 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 वा, आज नैनाला सुद्धा बरोबर घेऊन आलीस वाटतं. छानच. नाही नाही, हो हो हो, आज ती मला पण घेऊन आली आहे. ए मला मी तर या दोघांसाठीच केला होता. तू जॉगिंगला जात होतीस ना? मुंबईच्या क्लायमेट सारखं झालंय, कधी येऊन कधीही पाऊस. बर, जरा पावसाची मजा यायला लागली तर एवढा पडतो की नाही नाही म्हणावं असं वाटतं. आणि मग रेनकोट घालून बाहेर पडलं की पाऊस बंद, पुन्हा ऊन. हे बेसिकली जरा समजूतदारपणे वाग. हे बघ, प्रॉब्लेम सगळीकडेच असतात, आपण त्यांना सामोरं कसं जातो हे महत्वाचं. आदित्य, तुझे आणि माझे प्रॉब्लेम्स वेगळे. नाही नाही आहेच आहे. आता बघ ना, माझ्या घरी पुन्हा लग्नाची घाई सुरू झाली आहे. म्हणून मी त्यांना म्हणलो की तुम्ही चौघांनी एक एक मुलगी माझ्यासाठी शोधा. आता हे 4 जण मुलगी शोधेपर्यंत तोपर्यंत मला मनशांती मिळेल नाही का? एकच मिनिट नाही ना. एकतर मी तुझ्या सांगण्यावरनं माझ्या लग्नाचं डिसिजन घेणार नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुला असं का वाटतं की तुझं आणि आदित्यचं लग्न होईल? अगं आता त्यांनीच सांगितलं ना, त्यांचे मामा पुन्हा त्यांच्यासाठी मुली बघणार आहेत. प्रत्येक मामा एक मुलगी शोधणार आहे. हा मग सई, अगं 4 मामा 4. एक नाही तर दुसरा, दुसरा नाही तर तिसरा, तिसरा नाही तर चौथा. चौथ्याला तरी मी पसंत पडेनच ना सई. हो हो नक्कीच, करेक्ट करेक्ट. मग मी ना 4थ्या पासूनच सुरू करते. काय हे ते मला जेलची ना भाकरी आणि डाळ खायची नाहीये ग परत. ऐक शशी, प्लीज रिलॅक्स. असं काहीही होणार नाहीये. हे बघ, माझं आपल्या लॉयरशी बोलणं झालंय आणि त्यांनी मला असं सांगितलंय की तू जर का आजारी असल्याची खोटी खोटी ऍक्टिंग केलीस तर आपल्याला मेडिकल सर्टिफिकेट मिळेल की तू फिजिकली अनफिट आहेस. हे करून काय होईल माहितीये, आपल्याला थोडासा वेळ मिळेल, आपल्याला काहीतरी मार्ग सुद्धा काढता येईल. ओके हो, पण तू खोटा खोटा आजारी आहेस हे कुणालाही कळता कामा नये. ओके? कुणाला म्हणजे? बेटूला सुद्धा नाही? तिला तर अजिबातच नाही. हा बेटा, ऊपर से पुकार है, ये बिराजदार दर्द दिल का शिकार है. आई ग. अरे डाडू, काय होतं याला नक्की? सकाळपासून त्याच्या छातीत दुखतंय.
असाच ओरडतोय, मलाही कळत नाही काय झालंय त्याला. अरे डाडू तू भल्या भल्यादा पाणी पाजणाऱ्याला आज पाणी प्यावं लागतंय बाबा. ओव्हर ऍक्टिंग करू नकोस, मेलो ड्रामा होतोय, मेलो ड्रामा. मेलो मेलो. डाडू थांब, मी ऍम्ब्युलन्सला फोन करते. ओके ॲम्ब्युलन्स नको, मी बराय, नको ॲम्ब्युलन्स, कशाला नको ॲम्ब्युलन्स. नाही नको, मी डॉक्टरांना बोलवलंय, ते येतच असतील. करून सगळा फोकस माझ्यावर करायला पाहिजे आपण, हा ना सई? हो बरोबर आहे तुमचं, अगदी बरोबर आहे. अहो म्हणजे लवकरात लवकर तुमचं लग्न सुद्धा होईल आणि तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट सुद्धा मिळेल. पण याच्यासाठी मेडिकल सर्टिफिकेट हवं होतं सर. मी सोडून येते सुयशला, उशीर होत असेल ना त्याला. सॉलिड आहे डॉग. चेहरा बघून पोटातली ऍसिडिटी दिसली त्यांना. सॉलिड. सो चूक करतेस तू, ही चूक मागत पडेल सई. बाय. सुयशला कामाला लावलंय. म्हणजे मी त्याला सांगून टाकलं, फुल अँड फायनल. काय फुल अँड सई, अगं आपण घाई नाही करायची असं ठरवलं होतं ना. तू ठीक आहे, तू आणि सुयश कुठे जातात? सुयश त्याच्या घरी आणि मी माझ्या घरी. काय त्रास आहे यार. तू एक काम कर, तू तिथेच थांब, मी आलो. मी येईपर्यंत अजून काहीही करू नकोस तू. अरे जे करायचं होतं ते करून झालंय बाबा. म्हणजे तू ये, पण तुझ्या येण्याने काही बदलणार नाही, एवढं नक्की. नाही बदलेल, मी बदलेन, बदलावं लागेल. आलोच मी. हॅलो. करायचं नाहीये अजिबात. सई प्लीज. डॅडूला बरं नसताना आता हे सगळे वाद नको. अगं पण मी माझ्या रूम मध्ये जाते, आपण संध्याकाळी या विषयावर बोलू. आणि हा, काहीही झालं तरी मी त्या सुयशशी लग्न करणार नाहीये आणि हे फायनल आहे. सई कर्मो, डॉग चिडला नसेल ना? यू ब्लडी मिडल क्लास. तू सारखा माझ्याच वाटेत का रे अडवायतोस? तुला मी सांगितलं होतं ना, माझ्या वाटेला गेलास तर परिणाम वाईट होतील म्हणून. सुयश अरे तुझा काहीतरी गैरसमज होतोय. ऍक्च्युली मीच तुझं आणि सईचं. काय आमच्या दोघांचं तू लग्न लावून देणार होतास की आमच्या हनीमूनचं तिकीट तू स्पॉन्सर करणार होतास? बोल, काय करणार होतास बोल. सुयश हे बघ, ऐकून घे. अरे ऐकून घ्या, तुझी लायकी आहे का? तुझ्यासारखी लायकी नसलेली माणसं आहेत ना, स्वतःची लायकी दाखवून देतात, जी तू दाखवलीस. सुयश मी असं काहीही केलेलं नाही. केलेस, तूच केलंस. तुझ्या मी पहिल्यांदा भेटलो होतो ना, तुझा जीव चालला होता. सईच्या मागे मागे तू त्याचसाठी फिरत होतास. सोन्याची अंड देणारी एवढी चिकणी कोंबडी अशी हातची कोण जाऊ देईल, हा ना? हरकत नाही, तू जिंकलास, मी हरलो. दिली तुला सई. आता तुला सई बरोबर जी काही मजा मारायची ना, ती लपून छपून नाही, खुल्लम खुल्ला मार. एन्जॉय. कधी तिच्याशी चांगला वागलास का रे सुयश? तिला काय हवंय कधी विचारलंस? ते सोड. तिला काय आवडतं काय नाही आवडत हेही माहिती नाहीये तुला. सतत फक्त स्वतःचा विचार, स्वतःला जे हवं तेच करायचं.
अरे तिच्याबरोबर प्रेमाच्या गप्पा मारायच्या सोडून पैशांच्या बाता मारत बसलास. तिच्याबरोबर वेळ घालवायचा सोडून तिचा वेळ वाया घालवलास तू. अरे जी मुलगी तिचा हात आयुष्यभर तुझ्या हाती द्यायला तयार होती, तिचा हात 4 चौघात पिरगाळलास तू. नाही त्यामुळे आज तुझ्याकडे पैसा, ऐशोआराम, माज असेल, पण सई नाही. बघ, सई मैत्रीण आहे माझी. आपल्या एवढी तरी ऐपत तुझी ही जवळची माणसं ह्या जन्मात तरी कमवू शकणार आहेत का? नाही ना. मग जा, तुझ्या या जवळच्या माणसांना जाऊन सांग जा, श्रीमंती गरिबीचे सुविचार ना फक्त फळ्यावर बरे दिसतात, प्रत्यक्ष आयुष्यात नाही. आणि हे विचार जर का माझ्या लेकीच्या डोक्यात घालायचा प्रयत्न केला ना तर गाठ माझ्याशी आहे. त्याचे परिणाम खूप वाईट होते. आणि हे परिणाम फक्त त्यांनाच नाही, तुला सुद्धा भोगावे लागतील. हॅव आय मेड मायसेल्फ क्लिअर? कोणाचं नाव घेऊ? अरे नीट विचार कर. शाळा, कॉलेज, ऑफिस मध्ये अशी एखादी तरी मुलगी असेल ना की जी तुला आवडते आणि तिच्यावर लग्न झालेलं तुला आवडेल. म्हणजे काय, तीच मुलगी घेऊन मी 8च्या आत घरात जाईन आणि मग तू घरी येऊन होकार दे तिला. मामा, अरे मग सांग ना, अशी एखादी मुलगी आहे का कोणी नजरेत? नको नको, नजरेतली नको. अच्छा, म्हणजे नजरेत आहे पण नको म्हणतोय? नाही नाही, नजरेत दोष आहे तिच्या, डोळे बारीक आहेत, चकणे. ती नको. एक काम कर, तू फोन ठेव, आपण नंतर बोलू. हा, मी शकते. मला काही आहे, मला तू खाली आले, मी खाली येते, तू बोलू नकोस. कशाला घाई घाई तसं वागलीस तू? तुला सकाळीच म्हणलो होतो असं जरा समजूतदारपणे वाग. घाई घाई जसे मूडवरनं डिसिजन घेऊ नकोस. आणि तरी तू असं ऐकून घेणार आहेस का आधी? मी अजिबात घाईघाई डिसिजन वगैरे घेतलेला नाही. मी त्याला भरपूर वेळ देऊन झाला. मी खूप समजूतदारपणाने वागली आहे त्याच्याशी, पण आता नाही. तुला आठवतंय, तू जेव्हा माझ्यावर चिडला होतास ना तेव्हा सुद्धा मी तुला हेच सांगितलं होतं की मला माझ्या आयुष्यातले दिवस असे त्रासात वाया नाही घालवायचे. इतके दिवस मी सगळं सहन केलं तुझ्यामुळे. काल तर त्यांनी लिमिटच गाठली. त्यामुळे तर मी भडकेमध्ये त्यांनी जर काही तडकाफडकी केलं ना तर आपण लटकणार. म्हणजे आधी मी पोलीस स्टेशन, त्याच्यानंतर कोर्ट कचेरी आणि त्याच्यानंतर डायरेक्ट फासावर. तशी असं काही होणार नाहीये. प्लीज रिलॅक्स. ओके, मी आहे ना आणि माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? अगं आपली मुलगीच अशी वागली आहे ना की माझा कोणावरही विश्वास उरला नाहीये. मग काय करूया, आपण परत जाऊया का? चल. नको नको, तू चल. पण आपण नक्की जातोय कुठे? हो चल, तुला कळेल. चल चल. ते काय बोलत होते? तू अजून सगळ्यांना सांगितलं नाहीस ना? आदित्य, मी त्याने विकत घेतलेलं खेळणं नाहीये ना, त्याने मिरवावी अशी ट्रॉफी. मी माणूस आहे यार, मला फिलिंग्स आहेत. आणि ही साधी सोपी गोष्ट समजावावी लागते खरे कोणाला. आणि तुझ्या माझ्या ज्या फिलिंग्स आहेत ना त्याच्यावर तर बोट ठेवायची हिंमतच करू नये कोणी. हे बघ आदित्य, मला कोणी काही बोललं ना तर मी सहन करेन, पण तुला जर कोणी नको नको ते काही बोललं तर मी सहन करणार नाही. आपल्या दोघांच्या मैत्रीमध्ये कोणी आलं ना तरी मी असंच वागेन. लग्न आधीला करायचंय ना. हो, तरी सुद्धा माझी आवड तीच आधीची आवड. म्हणजे तुझी आवड ती आधीची जर आवड असेल तर आधीची जी आवड असेल ती तुझी असायला पाहिजे.
म्हणजे आधीने जी लग्नासाठी मुलगी शोधलेली आहे ती जर आधीला आवडली असेल तर ती तुला आवडायलाच पाहिजे. म्हणजे आवड निवड जर एकसारखी असेल तर आपण बोलणारे कोण? प्रश्नच मिटला नाही का? तुझी आवड त्याची आवड एकदम छान सगळं जवळ. बर बोलवा एकदा हिला. आता आदित्यला ही मुलगी आवडणारच असेल तर पाहून घेऊ. नाला सोपारायला गेलो होतो ना. ती तिथं काय करत होती? तू तिथं काय करत होतास? मी महत्वाचं आहे का ते? महत्वाचं काय? तुझं लग्न थाटामाटात होणं. नाही ते दादाला कळणार पण नाही की तुझं लग्न झालंय, तुला मुलं झाली आहेत. या सगळ्या गोष्टींना मी अशा मस्तपैकी लपवतो. मला अनुभव आहे त्याचा. काय? अरे मला अनुभव कसा येतात? अरे कोर्टात नाही का, कोर्टात खटले चालू असतात, त्यामध्ये मी असे. बोलो लाजो बोलो. इथे लाजोचं वस्त्रहरण होणार होतं आता. सगळे माझे मामा शकुनी मामा झालेत तुझ्यामुळे. माझ्यामुळे? मी काय केलं? घोळ घालून ठेवलास घोळ. कुठे सत्ता? मी आझाद पंछी बनून उडतीये. हा ना, मग तसंच उडत उडत इथे ये, भेटून सांगतो काय ते. नाहीये जा. हे प्लीज 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 मस्कर नको, भेटणं महत्वाचं आहे ग. शमशेर सिंग खुश हुआ. बरं मी बाहेरच आहे, येते लगेच. 2-5 मिनिटात पोहोचते. बाहेर ये. जी सरकार. तू जा. आलोच. 3 मिनिट. लवकर ये, अन्नगार होते. आज तुम्ही कुठे निघालाय? ते मी शोधलाय ना मुलीचा फोटो, त्या मुलीचा चेहरा बघून येतो. म्हणजे प्रिंट्स काढतोय. आता मला सुद्धा आहे ना 100 मुलींच्या फोटोचे प्रिंट्स काढायचे आहेत आणि म्हणे एकत्र प्रिंट्स काढल्या ना तर म्हणे कन्सेशन मिळतं. आलोच. काहीतरी गंडवागंडवी करते. बघूया. चल. थांब. नको, त्याची प्रायव्हसी. अरे पण तोच तर म्हणाला ना त्या दोघांमध्ये तसं काही नाहीये. करेक्ट. मग कसली आली प्रायव्हसी? चल. काय चाललंय तुझं? काय अशी का वागतीयस? काय वागतीये मी? आणि काय घोळ घातलाय सांग तरी मला नीट. बंधू मला कोण जाऊन भेटलं? तिला कळू द्यायचं म्हणजे तुम्ही जो छान सेल्फी काढलात ना, तो माझ्या बंधू मामानी स्थळ म्हणून घुसवला आमच्या घरी. नशीब आहे दादा मामानी नाही बघितलं. पण आता बंधू मामा आणि भाई मामा माझ्या मागे हात धुवून लागले. तू हसतीयस. मग काय करू? तुझ्याशी लग्न करू? नाही तर मग मम्माला जाऊन सांगते की माझ्यासाठी एक भारी स्थळ आलंय. दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि आधी उगाच सांगतोय आमच्यात तसं काय नाही. अरे मी तर कधीच मनोमन दोघांचं लग्न सुद्धा लावून टाकलंय. त्या दादामुळे सगळी लग्न मनातल्या मनात लावावी लागतात आणि झालेली लग्न मनातल्या मनात ठेवावी लागतात. म्हणजे आपले लग्न. अरे हे लग्न दादा होऊ देईल का? अरे तिथेच आदित्यच्या लग्नाचं घोडं अडलंय ना. मला सांग सईचं स्थळ दादा समोर आलं तर काय होईल रे? हे पहा, तुमच्या मुलीला रीतभात येत नाही. रीतभात काय, तिला साधा मसाले भात सुद्धा येत नाही. ती 1 नंबरची मारकुटी म्हैस आहे आणि ही असली मारकुटी म्हैस ब्रह्म्यांच्या तबेल्यात नको. मग त्यावर
ना तुझा पिंट्या मामा म्हणेल अरे पण दादा ते तबेला कुठे आपल्याकडे तबेला नाही आपल्याकडे तबेला कुठे आणलं मग त्यावर तुझा भाई मामा म्हणेल चल चल पिंट्या अरे तबेला नसला तर बांधून घेऊ आपण असे 56 तबेले बांधलेत मी ते सुद्धा एअर कंडिशन असेल खरंच तर मग मला आदित्यला जाऊन सुखरूप आणलं पाहिजे. नको आदित्य सुखात आहे. सुखात आहे सुखरूप आहे रे. सुखरूप आहे. सुखात कसं ऐकलं सुखरूप आहे म्हणजे काय ना आदित्य त्या गजानन स्टोअर मध्ये आणि त्या लोकांनी शटर खाली खेचून घेतलंय त्यामुळे आदित्य सुखरूप आहे. हो आता काय सर्कस वाले येतील त्या लांडग्याला घेऊन जातील आणि मग तो बाहेर येईल. मग तू पण चला. नाही नाही मला जाऊन बघायला पाहिजे. नाही, नाही, दादा हवाय तू दादा हवाय तू हा मान. गडबड आहे यांची. भाई हा आदित्य दादाला सापडला तर नाही सापडत. कसं काय लांडगा कुठला आला इकडे. हे दोन लबाड कोल्हे आतमध्ये घरात आहेत ना हेच खरे आहेत. लांडगा येतो इकडे.